स्वप्नील अग्रवाल. आपण मागच्या लेक्चरमध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पॉईंट घेतला होता आणि त्यावरचे एक्झाम्पल पाहिली होती. आजही आपण त्यावरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, इफ y इक्वल टू साइन ऑफ m cos इनवर्स x, then show that 1 minus x square into dy upon dx square minus x dy by dx plus m square y equal to 0. आपणास हे प्रूव्ह करायचं आहे. गिवन y इक्वल टू साइन ऑफ m cos इनवर्स x, साइन इकडे घेऊया म्हणजे देअरफॉर साइन इनवर्स y इक्वल टू m cos इनवर्स x. मग हे जर या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी हॅव वायला आपण एक्स मानूया. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग देअरफॉर साइन इनवर्स वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे, 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर इन टू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायला आपण एक्स मानलं होतं ना, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे, इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू एम कॉन्स्टंट आहे तसं कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असतं, -1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर मायनस एम अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर LHSला घेऊया आणि LHSचा 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर RHSला घेऊया. मग देअरफॉर अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इक्वल टू मायनस एम इंटू अंडर रूटमध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय होणार, स्क्वेअर आणि स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल. देअरफॉर 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डीएक्सचा स्क्वेअर काय असणार आहे, डीवाय अपॉन डीएक्सचा स्क्वेअर इक्वल टू मायनस एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर इंटू स्क्वेअर आणि स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल, इंटू काय असेल 1 मायनस वाय स्क्वेअर. मग या इक्वेशनचं विथ रिस्पेक्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, इथं काय हे फंक्शन आहे हे पण काय दुसरं फंक्शन. मग इथं काय यूज करणार, UV रूल. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, ओके, 1 मायनस एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट इंटू सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स काय आपलं फंक्शन आहे. ओके, या फंक्शनला आपण एक्स मानूया. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2x, मग 2 इंटू डीवाय बाय डीएक्स इंटू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डीवाय बाय डीएक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे, d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x इंटू सेकंड फंक्शन कॉन्स्टंट आहे तसं डीवाय बाय डीएक्सचा स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर काय कॉन्स्टंट आहे तसं इंटू 1चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे, 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं, 0. मायनस वायला आपण काय मानायचं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असतं, 2x. मग वायला आपण एक्स मानलं त्यामुळे काय असणार आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजेच काय असणार 2y इंटू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे, डीवाय बाय डीएक्स. ओके, मग या सगळ्या टर्म्सला आपण डिवाइड कशानं करायचं, 2 इंटू डीवाय बाय डीएक्स. इथून 2 डीवाय बाय डीएक्स कॅन्सल, इथला पण 2 आणि 1 डीवाय बाय डीएक्स कॅन्सल होईल, इथला पण 2 आणि 1 डीवाय बाय डीएक्स काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग इथं काय राहणार आहे, मायनस एम स्क्वेअर वाय. मग मायनस एम स्क्वेअर वाय LHSला घेऊया म्हणजे काय होणार आहे, प्लस. मध्ये एअरफोर काय राहील, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स डीवाय बाय डीएक्स. हे मायनस इकडे घेतल्या मग काय येणार आहे, प्लस एम स्क्वेअर वाय इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड प्रूफ. ओके, आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. इफ y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स, देन शो दॅट d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy बाय dx मायनस 2 इंटू एक्स प्लस 1 इंटू ई रेज टू एक्स इक्वल टू 0 हे आपणास दाखवायचं आहे. मग आपण दिलेलं फंक्शन लिहून घेऊया, म्हणजे इफ काय दिलं आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेज टू एक्स. मग ते लिहून घेऊया, y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. मग आपणास काय दाखवायचं आहे, d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy बाय dx मायनस 2 ई रेज टू एक्स इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू 0. मग आपण अगोदर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट एक्स वी गेट वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू, इथं काय दोन फंक्शन आहे एक्स स्क्वेअर आणि सेकंड फंक्शन काय असेल, ई रेज टू एक्स. मग इथं काय यूज करायचं, UV रूल. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे, ई रेज टू एक्स प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे, 2x म्हणजेच काय असणार 2x इंटू ई रेज टू इक्वल टू कॉमन काय निघेल, ई रेज टू एक्स. ई रेज टू एक्स आपण कॉमन काढला, शिल्लक काय राहील एक्स स्क्वेअर प्लस
2x. ओके, मग dy बाय dx काय भेटला आपणास e रेज टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2x. मग dy बाय dx डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करून घेऊया. ओके, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव dy अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू इथं काय dy बाय dx, इथं काय दोन फंक्शन आहे, एक e रेज टू एक्स, सेकंड फंक्शन काय असेल एक्स स्क्वेअर प्लस 2x. मग इथं पण काय यूज करूया UV रूल. ओके, मग पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x प्लस 2x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे 2 प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इरेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह इरेज विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे इरेज टू एक्स इन टू सेकंड फंक्शन कॉन्स्टंट आहे तसं. आता या दोन्ही टर्म मधून कॉमन काय निघते तुमचं इरेज टू एक्स. मग काय राहणार आहे 2x प्लस 2 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2x 2x प्लस 2x 4x. मग इरेज टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2. ओके, मग d2y अपॉन dx स्क्वेअर काय भेटला आपल्याला e रेज टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2. मग देअरफॉर LHS काय दिलेला आहे आपल्याला तो घेऊन घेऊया d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy बाय dx मायनस 2 इंटू एक्स प्लस 1 इंटू रेज टू एक्स. मग d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करून घेऊया, dy बाय dx ची व्हॅल्यू पुट करून घेऊया. ओके, मग काय असेल d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू e रेज टू एक्स आहे तशी इथं पुट केली मायनस dy बाय dx ची व्हॅल्यू काय आहे e रेज टू एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2x ती व्हॅल्यू इथं पुट करून घेतली मायनस हे आहे तसं लिहून घेतलं. ओके, ठीक आहे. मग तिन्ही टर्म मधून कॉमन काय दिसतंय e रेज टू एक्स ते कॉमन काढलं. मग आत काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 मायनस मायनस आत मल्टिप्लाय होईल एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 2 इरेज मायनस 2 आत मल्टिप्लाय करून घेऊया मायनस 2x मायनस 2. ओके, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल 2 मायनस 2 कॅन्सल 4x आणि मायनस 2x मायनस 2x मायनस 4x मायनस 4x कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 0 e रेज टू एक्स इंटू 0 काय असेल 0. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy बाय dx मायनस 2 इंटू एक्स प्लस 1 इंटू e रेज टू एक्स इक्वल टू काय 0 विच इज रिक्वायर प्रूफ. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. इफ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 देन शो दॅट d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू काय दाखवायचं आपणास 0. ओके, मग गिवन काय दिले आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव ए कॉन्स्टंट आहे तसा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे 2x म्हणजे 2ax प्लस 2h इथं कॉन्स्टंट आहे तसंच ठेवलेलं आहे आणि x आणि y हे दोन फंक्शन आहे. इथं आपण काय यूज केलं UV रूल. ओके, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट आहे तसं y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असेल dy बाय dx प्लस 2h कॉन्स्टंट आहे तसा x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असेल 1 आणि सेकंड फंक्शन कॉन्स्टंट आहे तसं प्लस b कॉन्स्टंट आहे तसा y ला आपण x मानूया x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2x म्हणजे 2y इंटू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. y ला आपण x मानला होता मग y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट x काय असणार dy बाय dx इक्वल टू 0. ओके, मग सर्व टर्म मधून आपल्याला कॉमन काय दिसतंय 2 कॉमन काढूया आणि कॅन्सल करून टाकूया. म्हणजे काय असेल ax प्लस hx dy बाय dx प्लस by dy बाय dx प्लस hy इक्वल टू 0. ओके, मग या दोन टर्म मधून कॉमन काय निघते आपलं dy बाय dx. ओके, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील hx प्लस by इंटू dy बाय dx. ओके, मग ax आणि hy RHS ला घेऊया म्हणजे ते काय साइन होणार आहे मायनस मायनस ax मायनस hy त्यातनं कॉमन काढल्यावर काय राहणार आहे मायनस ax प्लस hy. ओके, मग ही टर्म RHS ला ढकलूया म्हणजे ते काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजे देअरफॉर dy बाय dx इक्वल टू काय असेल मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस by. त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. तर आपण आता इक्वेशन 1 पाहूया. इक्वेशन काय दिले एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मग आपण एक्स स्क्वेअर प्लस hxy प्लस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 लिहू शकतो. 2hxy ची फोड केलेली आहे. ओके, एक्स स्क्वेअर प्लस hxy मधून कॉमन काय काढलं आपण एक्स ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे एक्स प्लस hy प्लस hxy प्लस by स्क्वेअर मधून कॉमन काय काढणार आहे आपण y ब्रॅकेटमध्ये काय राहील hx प्लस by इक्वल टू 0. ओके, y इंटू hx प्लस by टर्म RHS ला ढकलली त्यामुळे काय राहिलं मायनस. ओके, मग x इंटू एक्स प्लस hy इक्वल टू मायनस y इंटू hx प्लस by. ओके, मग एक्स RHS ला ढकललं म्हणजे ते काय होणार आहे डिवाइड होणार आहे. देअरफॉर आणि मायनस साइन LS ला दिलं. ओके, मग देअरफॉर मायनस x प्लस hy अपॉन hx प्लस by इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला y अपॉन x. ओके, मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. ओके, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2 वी गेट
डीवाय बाय डी एक्स इक्वल टू काय असणार आहे वाय अपॉन एक्स, कारण की डीवाय बाय डी एक्स काय मिळालं तुम्हाला मायनस एक्स प्लस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वाय, पण त्याची व्हॅल्यू आपण काय फाइंड केली वाय अपॉन एक्स. देअरफॉर डीवाय बाय डी एक्स इक्वल टू काय असेल वाय अपॉन एक्स. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डीवाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू इथे काय दोन फंक्शन वाय अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय यूज करायचं यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, डिनोमिनेटर कॉन्स्टंट, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार डीवाय बाय डी एक्स मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर कॉन्स्टंट वाय आहे तसा एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असेल 1 अपॉन डिनोमिनेटरचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर इक्वल टू एक्स इंटू डीवाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड करून घेतलेली आहे. काय आलेली आहे वाय अपॉन एक्स, ती व्हॅल्यू इथं पुट करून घेतली एक्स इंटू वाय अपॉन एक्स मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स एक्स कॅन्सल, शिल्लक राहील वाय वाय मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. वाय मायनस वाय काय असेल 0 0 अपॉन एक्स स्क्वेअर काय असेल 0. देअरफॉर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड आन्सर. इथे आपला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पॉइंट घेऊन डिफरन्शिएशन हा टॉपिक संपला आहे. थँक्यू.